दाखले मंजुरी प्रक्रिया सुलभ करा. प्राध्यापक अमोल गावडे. शिरोळ तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या शासकीय दाखल्यांबाबत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे कार्यकर्ते व प्राध्यापक अमोल गावडे यांनी केला. दाखल्यांची मंजुरी शासकीय अधिकाऱ्यांकडून न होता खाजगी व्यक्तींमार्फत होत असल्याचे, तसेच युजर आयडी पासवर्ड सेतू चालकांकडे असून त्वरित मंजुरीसाठी हजारो रुपये घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दाखले मंजुरीची प्रक्रिया सुलभ करून अर्ज आलेल्या क्रमाने पडताळणी करून मंजुरी द्यावी आणि जास्त पैसे देणाऱ्यांना प्राधान्य देण्याची पद्धत बंद करावी अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावर प्रभारी तहसीलदार कीर्ती पाटील यांनी तालुक्यात मंडल अधिकाऱ्यांच्या ठिकाणी लवकरच कॅम्प घेऊन दाखले प्रक्रिया सुलभ केली जाईल, तसेच शासनाच्या निर्धारित शुल्कातच दाखले उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन दिले. माही सेवा केंद्र किंवा एजंट नागरिकांकडून अवाजवी पैसे घेत असल्यास त्यांची लेखी तक्रार द्यावी, संबंधित केंद्रावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, कृष्णा देशमुख, अक्षय पाटील, राजू आवडे, मंगेश नलावडे आदी उपस्थित होते. नमस्कार. आज आंदोलन अंकुश संघटनेमार्फत या ठिकाणी तहसीलदार मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. एक तालुक्याचा महत्त्वाचा आणि गंभीर विषय की विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, मग ते SC, ST, NT, OBC, SC, BC, EWS व त्याचबरोबर इतर उत्पन्नाचे दाखल्यावर जे असतील, या संदर्भात हे दाखले सिक्वेन्सनं न घेता जो जादा पैसे देतो त्याचा पण दाखला त्या देतो, अशा संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात आज तहसीलदार मॅडमांना भेटून की इथून पुढं सर्वांचे दाखले हे सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी मंजूर करण्यात यावेत असे त्यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील जेवढ्या माही सेवा केंद्र आहेत यांच्याकडून जी लूट होते किंवा सेतू केंद्र जे आहे यांच्याकडून या संदर्भाची लूट होते, यांच्यावरती चाप लावावा आणि जर अशी कोणाची जर तक्रार जर आली तर त्या ठिकाणी त्यांचं माही सेवा केंद्र बंद करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी तहसीलदार मॅडमांच्याकडे करण्यात आली. याच्यामध्ये गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे की आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार होते त्या तहसीलदारांची डिजिटल सिग्नेचरची लॉग इन जे होतं ते एका त्रयस्थ व्यक्तीकडे होतं आणि हा व्यक्ती त्या डिजिटल सिग्नेचरचा वापर करून अनेक त्या ठिकाणी जो प्रथम येईल त्याला त्या ठिकाणी म्हणे त्या पैशानं दाखले त्या ठिकाणी तो देत होता. याला कुठेतरी आब असावा या संदर्भात ती मागणी केलेली आहे. यातून आम्हाला हे सांगायचं आहे फक्त की येत्या 2 महिन्यामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व दाखले लागणार आहेत. यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात तहसीलदार मॅडमांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या ठिकाणी संपूर्ण तालुका स्तरावरती ठिकठिकाणी मंडळ विभागीय कॅम्प लावतो आणि कॅम्प लावून संपूर्ण विद्यार्थ्यांचे दाखले त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि याचबरोबर त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे यापुढे जर कोणत्याही माहिती केंद्रातून जर तक्रार जर आली किंवा आमच्या क्षेत्रात असेल किंवा नागरिकांना देखील आव्हान आहे, जर कोणताही महासेवा केंद्र या ठिकाणी दाखल्यामध्ये कुचंबणा करत असेल, जादा पैसे जर घेत असेल तर तक्रार ती तहसीलदारांच्याकडे करावी किंवा आंदोलनाशी संपर्क साधावा, त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.